ती एक काहीतरी कुठल्यातरी खूप मनस्वी पद्धतीने आयुष्य जगणारी एक व्यक्ती आहे. त्यामुळे मग तिची भूमिका मी करत असल्यामुळे कुठेतरी थोडासा मला पण लागणार या मानसिकतेत मी आहे. तिच्या बाबतीत जी वाईट घटना घडली म्हणजे ती कन्विन्स आहे, की बदला घेणं हेच योग्य आहे. कारण माझ्या बाबतीत घडलेली घटना ही इतकी विचित्र आहे, तीव्र आहे, भयानक आहे, की त्याच्यानंतर तिचा सगळा पर्स्पेक्टिव्हच बदललेला आहे. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. माणसानं ती वेगळ्या प्रकारे बघते. वडिलांच्या प्रेमापोटी मी असं करणार आणि मी सूडच घेणार, असं एक ठरवून तो झेंडा तिने हातात घेतलेला आहे. जेवढं वच्ची तिच्या वडिलांशी प्रचंड अटॅच आहे, तेवढी मी पण आहे. त्यामुळे मी कुठेतरी समजू शकते वच्चीच्या भावना. अर्थातच माझ्या बाबांना आवडलं. माझ्या बाबांनी एक दिवस मला फोन करून विचारलं, की वच्ची बघितल्यावर, की "जय थय नडूचा काढलास?" असं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. विसरू नको तुम्हाला या मालिकेच्या सेटवर आहे आणि सगळीकडे मला असं वाटतं वच्छीची खूप जोरदार चर्चा सुरू आहे. वच्ची हे कॅरेक्टर करताना किती मजा येते, कारण की असं असतं ना की आपण सामान्य वावरताना असं नाही वागू शकत, पण वच्छी ही आम्हाला फार वारंवार तशी वागताना दिसते. तर काय सांगाल, कशा पद्धतीने एक कॅरेक्टर कॅरी करताय? मजा मला माझं आत्तापर्यंतचं प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक भूमिका करताना आलेली आहे. पण हां, वच्ची एक आणखीन ओव्हर द टॉप असल्यामुळे तसं काहीतरी एक आपण म्हणतो ना, थोडंसं लाऊड, थोडंसं फिल्मी करायला मजा वाटते आहे. म्हणजे एक वेगळं काहीतरी, जसं मी आत्ता ह्याच्या आधी कधी केलेलं नव्हतं आणि असं करण्याचा योग येईल किंवा असं कधी करीन मी असं वाटलं नव्हतं. त्यामुळे थोडंसं एक सरप्राईज एलिमेंट माझा मलाच वाटतोय आणि त्यामुळे तो करताना एक नाविन्य किंवा मजा, एनर्जी कुठेतरी वापरता येतीये आणि एक फार हे बरोबर आहे का किंवा हे चूक आहे का? हा विचार मी कुठेतरी पहिल्यांदाच बाजूला ठेवून ती असा विचार करतीये. एवढा विचार करायचा प्रयत्न करते किंवा तसं मला आता करावंसं वाटतं. येस, पण आता मी नलिनी यांच्याशीही बोलली आणि मी असं विचारलं की दोघींमध्ये चांगली मैत्री असते ना, जेव्हा सीनसाठी दोघी एकमेकींवर ओरडताय, एकमेकींवर भांडताय, कट म्हटल्यानंतर काय होतं मॅम? कट म्हटल्यावर बरेचदा आम्हाला हसायला येतं किंवा ती मैत्री असल्याचा किंवा एक ट्युनिंग असल्याचा खूप फायदा सीनमध्ये होतो. कारण भांडण करायला पण एक केमिस्ट्री लागते आणि अ, ते कुठेतरी काहीतरी म्हणतो ना, आपली वेव्हलेंथ मॅच होत असेल किंवा तालीम जेव्हा आम्ही आधी रिहर्स करतो तेव्हा कुठेतरी ते हां, आपण असं केल्यानंतर ती समोरची व्यक्ती असं करेल किंवा तिने असं केल्यावर मला असं करायचं आहे. असं एक आपोआप जुळून येणं असतं ते. जर रिलेशन चांगलं असेल, ट्युनिंग चांगलं असेल तर जास्ती चांगल्या प्रकारे येतो. पण भांडून झाल्यावर अर्थातच आम्ही पुन्हा मजा, मस्करी अशा छान मूडमध्ये असतो. हो, पण आता बघतोय की वच्ची खूप टोकाचं पाऊल उचलते, म्हणजे स्वतःला मारून घेणं असू दे किंवा आता राग आल्यावर ती राग कंट्रोलही करू शकत नाही. मला त्या सीन विषयीच जाणून घ्यायचं आहे, जेव्हा चापकाने स्वतःला मारण्यात आलेलं, कशा पद्धतीने खरं तर तो शूट केलेला आणि ते करताना किती धाकधूक असते मनात? होती, नक्कीच होती धाकधूक. कारण की मला असं वाटलं की काय कशाला लिहिलंय असं? मला लागलं तर काय? किंवा मला लागेल असं एक वाटत होतं. तर म्हणजे ती एक काहीतरी कुठल्यातरी खूप मनस्वी पद्धतीने आयुष्य जगणारी एक व्यक्ती आहे आणि तिला जे वाटलंय तेच बरोबर आहे किंवा तसंच असायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे असा आग्रह धरणारी आणि थोडीशी आक्रमक, मग तो समोरचा माणूस असू दे किंवा स्वतःला ट्रीट करणं असू दे. ती त्या सगळ्या बाबतीत थोडीशी लाऊड आहे आणि अ, त्यामुळे मग तिची भूमिका मी करत असल्यामुळे कुठेतरी थोडासा मला पण लागणार ह्या मानसिकतेत मी आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, म्हणजे थोडंसं एखादा फटका बसू शकतो म्हणजे आणि तो बसला बसेल होता? ना. हां, म्हणजे थोडंसं लागतंच कारण कितीही चीट करायचं म्हटलं तरी असं एक असं करावंच लागतं ना, तर ते नेमकं जे होता तो चाबूक बऱ्यापैकी लागणारा होता. मग तो वाचवत असा पण ठीक आहे म्हणजे केलं. पण लागलेच एक 2-4 फटके लागलेच. बापरे! पण आता आम्हाला हे नाही, नाही. हे खरे नाहीये. हे मेकअपचे आहे. येस, पण
आत्ता वच्ची पुढे काय करणार? कारण 25 वर्ष आधीचं जे काही घडलं होतं, ते आता कुठे ना कुठे पुन्हा एकदा समोर येतंय. समोर येण्यापेक्षा तेच तेच वारंवार वच्छीला आठवतंय आणि वच्छीला या सगळ्याचा बदला कुठेतरी घ्यायचा हे आम्हाला दिसून येतंय. सो आता खरंच वच्छी अशा यात आहे का, की ती बदलाच घेऊन राहणार किंवा तिला जे हवं तेच करणार आहे? हो, हो. तिच्या आयुष्याचं मेन ध्येय, उद्देशच हा आहे, की तिच्या बाबतीत जी वाईट घटना घडली, म्हणजे ती कन्विन्स आहे, की बदला घेणं हेच योग्य आहे. कारण माझ्या बाबतीत घडलेली घटना ही इतकी विचित्र आहे, तीव्र आहे, भयानक आहे, की त्याच्यानंतर तिचा सगळा पर्स्पेक्टिव्हच बदललेला आहे. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. माणसांना ती वेगळ्या प्रकारे बघते आणि म्हणजे काय म्हणतो ना, प्रत्येकाची लेन्स वेगळी असते. तशी ती समजूतदारपणाची लेन्स चालणार नाही असं तिने ठरवलं आहे आणि म्हणून हे घेतलेला एक स्टँड आहे. त्यामुळे ती तोच फॉलो करणार आणि ती तेवढी हट्टी दाखवली आहे, की नाही मी आता हे ठरवलं आणि मी हे करणारच. मग त्याच्यासाठी काही झालं तरी चालेल. सूर्याला हे आवडत नाहीये. सूर्या याच्या कुठेतरी विरोधात दिसतोय आणि तो कुठेतरी समजूत काढतोय. तर आई ऐकणार आहे का सूर्याचं? नाही. कारण म्हणजे जरी मुलावर तिचं फार प्रेम आहे, तिच्या सख्ख्या लहान भावावर पण तिचं प्रेम आहे. दिगू जो माझा दुसरा भाऊ दाखवला आहे, म्हणजे तो थोडासा त्याच्या बाबतीत ह्या घटनेमुळे 25 वर्षापूर्वी जे घडलं, त्याचा खूप मोठा धक्का त्याला बसल्यामुळे त्याची जी मानसिक त्याच्यावर परिणाम झाला आहे, ते बघून तिला खूप त्रास होतो. त्यामुळे तिच्यावर आणि मुलावर तिचं अफाट प्रेम आहे. तिचं दुसऱ्या एका भावाशी पण चांगलं पटतं, तो तिच्या सगळ्या कामांमध्ये तिला मदत करतो, त्यामुळे त्याच्याशी पण तिचं चांगलं आहे. पण खूप जिव्हाळा, माया, प्रेम असं मुलावर आणि भावावर आहे. पण कितीही प्रेम असलं तरी ह्या एका बाबतीत तिला कोणीही बदलवू शकत नाही. म्हणजे प्रेमासाठीही ते वडिलांच्या प्रेमापोटी मी असं करणार आणि मी सूडच घेणार, असं एक ठरवून तो झेंडा तिने हातात घेतलेला आहे. अगदीच आणि प्रेक्षकांना खरं तर खूप मोठा प्रश्न पडलाय कारण एकीकडे सूर्य आणि वैदेहीची फ्रेंडशिप बघतोय. सगळ्यांना असं वाटतंय की आत्ता हे जेव्हा वच्छीला समजेल तेव्हा काय पाऊल उचलेल वच्छी? मला पण बघायचं आहे. कारण आत्तापर्यंत छोट्या-छोट्या गोष्टी झाल्या तरी ती इतकी भडकती आहे किंवा एवढी तीव्र त्याच्यावर रिॲक्शन असते तिची. तर अर्थातच तिचं सगळं विश्व उद्ध्वस्त होणार आहे जेव्हा हे कळेल तिला. पण नक्की काय होईल हे मलाही माहिती नाही आहे. पण मजा येईल एवढं मात्र नक्की. हे मलाही माहिती आहे आणि मी हे प्रेक्षकांना पण सांगू इच्छिते, की आत्तापर्यंत तुम्ही खूप आवडीने आमची मालिका बघताय, चांगला प्रतिसाद देताय आणि म्हणजे मलाही एक आनंद वाटतो, की वच्छीच्या भूमिकेला खूप चांगल्या प्रकारे प्रेक्षकांनी रिसीव्ह केलं आहे. म्हणजे ती इतकी लाऊड असून सुद्धा कशा पद्धतीने बघायचं हे प्रेक्षकांना कळल्यामुळे मला तो एक खूप आनंद आहे आणि त्याच्याबद्दल प्रेक्षकांचे नक्कीच आभार आणि पुढचं पण आमचं म्हणजे आमची टीमच अख्खी प्रत्येकजण त्याच्या भूमिकेत खूप चांगल्या प्रकारे गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करतो कारण गोष्ट पण चांगली आहे. त्यामुळे मजा येईल ह्याची खात्री आहे. काय होणार हे माहीत नसलं तरी. अगदीच. पण आता वडिलांसाठी हे सगळं वच्छी करत असताना जर मी खऱ्या आयुष्यातलं विचारलं की वडिलांसोबतची एक आठवण जी फार कधीही आठवते अशी कोणती आहे? अशा खूप आठवणी आहेत. अं, एक कोणतीही आठवण नाही सांगता येणार. पण म्हणजे आमच्यावर जे संस्कार बाबांनी केलेले आहेत आणि कसं म्हणजे काय म्हणतो ना, असं एकदम दरारा असलेलं माझ्या बाबांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या कामाचा आवाका पण मोठा आहे. त्यांचा अभ्यास चांगला आहे, वाचन चांगलं आहे. तर त्याच्यामुळे अशी पटकन सांगता येणारी, आठवणारी घटना आत्ता मला नाही सांगता येते. पण आठवणीत बाबा नेहमीच सतत असतात. त्यामुळे आहे म्हणजे ते जेवढं वच्ची तिच्या वडिलांशी प्रचंड अटॅच आहे, तेवढी मी पण आहे. त्यामुळे मी कुठेतरी समजू शकते वच्छीच्या भावना, की तिला किती तिच्या वडिलांबद्दल प्रेम, आदर आहे. कारण ते कुठल्याही मुलीच्या, कुठल्याही बाईच्या, कुठल्याही मुलाच्या, प्रत्येकाच्या मनात मग ते कधी तुम्हाला जमतं ते प्रेम व्यक्त करायला, कधी नाही जमत. पण प्रत्येकाला आई आणि वडील हे प्रचंड म्हणजे त्यांच्या प्रेमासारखं दुसरं काहीच नसतं. म्हणजे दुनिया एका बाजूला आणि आई-वडील एका बाजूला हे कायम राहतंच. तसं माझंही आहे.
पण बाबांविषयी व्यक्त व्हायचं असेल किंवा आत्ता त्यांना काही सांगायचं असेल, त्यांच्याशी गप्पा मारायचं तर काय असेल ते? बाबांबद्दल मी असं म्हणेन की म्हणजे माझ्या बाबांचं व्यक्तिमत्व हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि असं काय म्हणतो ना, एखादा विरळाच असतो असा माणूस, असं ते आहेत. म्हणजे ते मनाने एकदम निर्मळ आहेत आणि ते दुसऱ्या एकदा गोष्ट ठरवली की त्या गोष्टीसाठी ते जी लागेल ती मेहनत घेणारे आहेत. त्यांचं कर्तृत्व पण खूप मोठं आहे. आमचं कोकणातल्या आमच्या म्हणजे आमच्या घरासाठी पण, आमच्या सगळ्या परिवारासाठी पण, गावातल्या लोकांसाठी पण ते असे कायम हिरिरीने काम करत आलेले आहेत आणि त्यांनी म्हणजे काय म्हणतो ना आपण असं व्यासंगी, अभ्यासू आणि मेहनती आणि तरीही स्वतःच्या तत्वांवर आणि स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर त्यांनी आयुष्य ते जगलेत आणि त्यांचा आदर्श वाटावा आणि आपणही काहीतरी करावं असं नेहमी मला त्यांच्याकडे बघून वाटत आलेले की एवढ्या स्वच्छ मनाने आपण म्हणजे त्यांना नाही आवडलं तर ते नाही असं स्पष्ट सांगतात आणि आवडलं तर स्पष्ट सांगतात आणि एकदा एखाद्याला आपलं मानलं की त्याच्यासाठी जे करायचं मग ते काहीही असेल ते ते करणारच असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि बरेच गुण आहेत. ते अभंग छान गातात, मृदुंग छान वाजवतात आणि कोकणात त्यांनी रेल्वेचं कॅन्टीन 60 नंतर चालवायला सुरू केलं आणि खूप सक्सेसफुल करून दाखवलं. गेली एक 30-35 वर्ष आता ते अ, एका हाती ते कॅन्टीन चालवत आहेत. म्हणजे तिकडे येणारे अनेक प्रॉब्लेम्स, त्या सगळ्याशी डील करणं, लाईट नसतात, पाणी नसतं, माणसं मिळत नाहीत, माणसं दारू पितात. ह्या सगळ्यात रेल्वेचं एक मोठी कॅन्टीनची जबाबदारी चालवणं, एवढ्या मोठ्या एजमध्ये आणि एवढ्या कमांडने ते करणं, सक्सेसफुल करून दाखवणं आणि सहज करून दाखवणं, शिस्त पाळणं, असे अनेक गुण आहेत त्यांच्यात. ते म्हणजे शिकावेत असं वाटतं, पण ते जमत नाही. पण त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर खूप जास्त आहे. येस, पण त्यांना वच्ची आवडली आहे का किती? त्यांना मच्छी आवडली. मला पण असं गंमत वाटली की त्यांना आवडली आहे. पण त्यांना आवडली आहे, की म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे, की कसं म्हणजे असं ते छान आवडतंय ह्याची मग एक मज्जा वाटते. म्हणजे कसं काय बाबा, बायकांना पण काही-काही वयस्कर बायकांना पण मला आवडली वच्ची असं म्हणतात किंवा लहान मुलं कधीतरी म्हणजे आम्ही एक आत्ता Instaवर मला कोणीतरी पाठवलं, की एका मुलाला त्याची आई ओरडतीये. तर त्यांनी त्याच्या वडिलांनी कॅप्शन पाठवली, की "जेव्हा आई उगाचच ओरडत राहते, तेव्हा मनातली तांडेलबाई जागी होते." आणि तो मुलगा आईला "ए फडफड" असं असं म्हणतोय. तर ते तशा प्रकारे रिसीव्ह होतं त्याचा आनंद होतो आणि अर्थातच माझ्या बाबांना आवडलं. माझ्या बाबांनी एक दिवस मला फोन करून विचारलं, की वच्ची बघितल्यावर, की "जय थय नडूचा काढलास?" असं. तर ती प्रत्येकाला जाऊन नडतीये ह्याचं एक एक गंमत वाटते. कारण आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात असं जरी आपण एकमेकाला नडत असू तरी हळूच नडत असतो. हे तसं नाहीये. ही तिला कोणी पटलंच नाहीये असं वाटतं तिच्या बोलण्यावरनं. त्यामुळे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. ते बघायला मजा येते. कारण खूप प्रेक्षकांना ही वच्ची आवडते. पण काय सांगायला आवडणार आहे तुम्हाला प्रेक्षकांना आता? मला त्यांना सांगायला आवडेल, की असंच तुमच्या सगळ्यांचं प्रेम आमच्या पूर्ण टीमवर राहू दे. आमची मालिका बघत राहा. कारण शेवटी प्रेक्षक मायबाप आहेत आणि सगळा अट्टाहास, सगळी मेहनत ही फक्त तुमच्यासाठी घेतली जाते. तर त्यामुळे म्हणजे तुमच्या काय म्हणतो प्रेमाला पात्र ठरण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हीही आमच्यासाठी कायम अवेलेबल राहा आणि आवर्जून रोज संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाहवर विसरू नको तू मला बघायला विसरू नका. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.